आधारचे फॉर्म भरलेले आहे परंतु अर्जाची प्रिंट येत नाही आहे, म्हणजे तुम्ही जे प्रोफाईल अपडेट केलेलं आहे ते प्रोफाईल तुम्हाला व्ह्यूमध्ये येत नाही आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर. अशा प्रकारे भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम जात आहे. तर विद्यार्थी आपल्या सर्व जे व्हिडिओ यावर कमेंट्स करत आहे की प्रिंट येत नाही आहे, तर यामध्ये नेमकं काय करायचं आणि नेमका प्रॉब्लेम कुठं येत आहे हे आपण या लॉगिनमध्ये जाऊन चेक करणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज कंप्लीट करा, कारण 30 तारीख ही लास्ट डेट आहे आणि डेट वाढणार नाही आहे. आणि साईडमध्ये जर तुम्ही जेवढा लेट करणार तेवढा तुम्हाला त्रास होणार आहे, कारण साईडमध्ये भरपूर प्रॉब्लेम येणं सुरू आहे. कारण सर्व विद्यार्थी वन टाईममध्ये रजिस्ट्रेशन करतात, वन टाईममध्ये फॉर्म भरतात, त्यामुळे साईडवर लोड येते तर संपूर्ण साईट जी आहे ही वर्क करणं बंद करते. त्यामुळे जसं होते त्या प्रकारे तुम्ही लवकरात लवकर आपले अर्ज कंप्लीट करावे. सर्वप्रथम तुमच्याकडे ID आहे आणि एक पासवर्ड आहे जो तुम्ही फॉर्म भरताना यूज केलेला आहे किंवा रजिस्ट्रेशन केलं असेल तर तो ID आणि पासवर्ड टाका आणि लॉगिनला क्लिक करा. आणि त्यानंतर इथे लेफ्ट साईडला तुम्हाला ॲप्लिकेशनचं ऑप्शन दिलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेलं आहे आधार सर्व्हिसचं, इथे तुम्हाला ते दिसून पडेल. हा जो फॉर्म आहे हा सबमिट झालेला आहे, किती तारखेला सबमिट झालेला आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. आणि जे सक्सेस आहे पेमेंट वगैरे तर इथे दिल्यानंतर आता आपण जे प्रिंटचं ऑप्शन आहे ते चेक करणार आहे. बघू शकता प्रिंट काढायसाठी इथे व्ह्यू फॉर्मचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे व्ह्यूच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही तुमची प्रिंट काढू शकता. इथे आल्यानंतर इथे बघा इथे प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून तुम्ही तुमची प्रिंट काढू शकता. इथे प्रिंटवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही प्रिंटचं ऑप्शन येईल, तुम्ही PDF सेव्ह करू शकता जर तुम्ही मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये करत असाल. आणि डायरेक्ट जर प्रिंटर अटॅच असेल तुम्ही डायरेक्ट तिथून प्रिंट काढू शकता. 2 किंवा 3 पेजची तुमची प्रिंट येणार आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की जसं हे प्रोफाईल अपडेट झालेलं आहे संपूर्ण, यामध्ये संपूर्ण जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसत आहे, या प्रकारे इथे कोणतीही इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याला दिसत नाही आहे, म्हणजे टोटली ब्लँक होत आहे. आणि त्यामध्ये कोणतीही इन्फॉर्मेशन, तुमचे नाव, कोणतीही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसत नाही, म्हणजे तुमचे जे प्रोफाईल आहे हे लोड होत नाही. तर विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं? पहिली स्टेप अशी आहे की तर तुम्ही अर्ज केला आहे तर कमीत कमी 12 तास वेट करा, कारण प्रिंट जर येत नसेल तर ज्या विद्यार्थ्यांनी आज फॉर्म फिल केलेला त्यांची दुसऱ्या दिवशी प्रिंट आलेली आहे. जर प्रिंट आली नाही दुसऱ्या दिवशी तर नेमकं काय करायचं? तर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे, पण पहिल्याला स्टार्टिंगला तुम्हाला वेट करावंच लागेल. आणि सेकंड असं आहे की तुम्हाला ग्रीव्हन्स टाकावं लागेल. ग्रीव्हन्ससाठी काय करायचं? या अगोदरसुद्धा आपण ग्रीव्हन्सचा व्हिडिओ दिला होता, पण यामध्ये तुम्हाला सुद्धा ग्रीव्हन्स टाकावं लागेल. ग्रीव्हन्स टाकासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथे जो ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे हा ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे. तुम्ही इथून कॉपी करू शकता ॲप्लिकेशन नंबर. आणि त्यानंतर इथे जे 3 डॉट दिलेले आहे इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर ग्रीव्हन्सचं ऑप्शन आहे. ग्रीव्हन्सच्या ऑप्शनला आल्यानंतर यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची. तुमचे नाव, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, डिस्ट्रिक्ट, तालुका, कास्ट, आणि त्यानंतर इथून तुम्हाला ग्रीव्हन्सचं जेही तुमचा प्रॉब्लेम आहे तो लिहायचा आहे. तर यामध्ये तुम्ही अदर इश्यूमध्ये टाकू शकता, कारण त्यामध्ये प्रिंटबद्दल कोणतंही ऑप्शन नाही आहे, त्यामुळे अदर इश्यूमध्ये तुम्ही चूज करू शकता. इथून अकॅडमिक इयर 2024 आणि इथे तुम्हाला जो ॲप्लिकेशन ID आपण जो कॉपी केलेला आहे तो इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर इथून जर तुम्हाला स्क्रीनशॉट ॲड करायचा असेल तर करू शकता, जे प्रिंट तुमची येत नाही आहे त्याचा. अदरवाईज तुम्ही स्क्रीनशॉट ॲड नाही केला तरी चालेल. आणि इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, तर इथे तुम्ही लिहू शकता की तुमचा फॉर्म भरलेला आहे परंतु प्रिंटआउट येत नाही आहे. कोणत्याही लँग्वेजमध्ये लिहू शकता तुम्ही, मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता. म्हणजे जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला इथे 2 ते 3 वाक्यामध्ये शॉर्टकटमध्ये लिहायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जो ग्रीव्हन्स आहे हे सबमिट करायचं आहे. हे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला मेल येऊन जाणार. मेल आल्यानंतर यावरती सोल्युशन काढून देतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. या अगोदरसुद्धा असे प्रॉब्लेम आलेले आहे, 1-2 विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे आणि कोणाचे ॲटोमॅटिकली दुसऱ्या दिवशी सुद्धा सॉल्व्ह झालेले आहे. त्यामुळे हे 2 ऑप्शन आहे, या 2 ऑप्शनमधून तुम्ही दोन्ही ऑप्शन चूज करा. पहिलं वेट करा, दुसऱ्या दिवशी प्रिंट चेक करा, जर आली तर ठीक, नाही आली तर तुम्ही ग्रीव्हन्स टाकू शकता. किंवा प्रिंट नाही आली तेव्हाच्या तेव्हा तुम्ही ग्रीव्हन्स टाकू शकता. एकतर प्रिंट येऊन जाईल, अदरवाईज तुमचा ग्रीव्हन्स सॉल्व्ह होऊन जाईल. तर 2 पैकी तुम्ही हे दोन्ही ऑप्शन करू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांचे प्रिंटआउट येत नसेल ते विद्यार्थी या प्रोसेसनी त्यांची प्रिंटआउट काढू शकतात. आणि प्रिंटआउट येतात, कारण आम्हीसुद्धा फॉर्म फिल करतोय तर आम्हालासुद्धा अशा अडचणीत जात आहे आणि यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. तरी आधारचे फॉर्म लवकरात लवकर फिल करा. मी हे भरपूर वेळा सांगत याच्यासाठी आहे की नंतर साईट त्रास देईल, त्यामुळे तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही आहे, कारण साईट नवीन आहे. यामध्ये ऑफिसला सुद्धा यामध्ये काही ज्या अपडेट आहे ह्या अजूनसुद्धा माहिती नाही आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिल करा.
कारण फॉर्मला एडिट ऑप्शनसुद्धा नाही आहे आणि हा फॉर्म आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा. परंतु काही समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायची गरज नाही आहे असे सुद्धा विद्यार्थी सांगत आहे. तर हे सर्व तुमच्या समाज कल्याण ऑफिसवर डिपेंड आहे. तुम्हाला जेही इन्फॉर्मेशन मी देतो या व्यतिरिक्त तुम्ही इन्फॉर्मेशन तुमच्या समाज कल्याण ऑफिसमधून घेऊ शकता. कारण मी जी इन्फॉर्मेशन देतो ती इन्फॉर्मेशन मी एका समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करून त्यांच्याकडून माहिती घेत आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. पण बाकी डिस्ट्रिक्टच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये काय सुरू आहे हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे तुमचेसुद्धा एक काम आहे की तुम्ही तुमच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करणं आहे. तिथून तुम्हाला तुमच्या फॉर्मची अपडेट म्हणजे तुम्हाला काय सांगते, कोणते डॉक्युमेंट सांगते याबद्दलची अपडेट तुम्हाला घेणे आहे. त्यामुळे स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.